पदयात्रेचा दिवस आहे, अखेरचा दिवस आहे प्रचाराचा. कसं वातावरण पाहायला मिळतंय? जिल्ह्याभरात जोरदार प्रचार यंत्रणा राबवलेली आहे. ताईंनी काय वातावरण आहे? ताईंनी तर खूप चांगल्या तऱ्हेनं संपूर्ण मतदारसंघामध्ये तिने पायी रपेट मारलेली आहे. संपूर्ण त्या लोकांना, सर्व समाजाला, सगळ्या मतदारसंघामध्ये ते रात्रंदिवस फिरते आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11पर्यंत ती फिरते आहे एकटी. आणि त्याच्याबरोबर काही कार्यकर्ते असतात, 2-3 कार्यकर्ते असतात. पण ती महिला असून विदाऊट सिक्युरिटी ती कुठेही जाते. मी त्यांना विनंती केली की तू सिक्युरिटी घे, पण ती म्हणते नाही, मला जनतेत राहू द्या, आणि म्हणून ती कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी घेत नाही. आज मला वाटतं की त्याचंच हे चित्र आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही पदयात्रा दिसते. खरं तर 5 मध्ये आमदार जे आहेत, म्हणजे सत्तेतले आमदार 5 आहेत आणि ताई एकटे आमदार आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये. तरी ताई चांगली फाईट देताना पाहायला मिळतात. कसं चित्र असेल आगामी लोक? याचंच हे प्रतिनिधित्व आहे. किती अपोजिशन किती असलं तरी ती एकटी फाईट करू शकते. हे त्याचंच हे उदाहरण आहे. पार्लमेंटमध्ये आणि महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये ती विरोधी पक्षामध्ये होती, त्यामुळं ती तयार झालेली आहे आता फाईट करण्याकरता. आणि त्यामुळं ती फाईट चांगल्या तऱ्हेनं करेल आणि लोकांना न्याय मिळवून देईल, नुसते फाईट करणार नाही.